नमस्कार. स्वतःला या राज्यातील म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील तमाम ब्राह्मण समाजाचा नेता म्हणवून घेणारा आणि कायम वादग्रस्त विधानं करणारा आनंद दवे या नावाचा एक मूर्ख आणि उथळ माणूस आहे. टीव्हीच्या म्हणजे विविध मराठी वृत्तवाहिन्यांच्या रोज संध्याकाळच्या प्राईम टाईम चर्चांना जेव्हा मोठं ग्लॅमर होतं आणि महाराष्ट्रातील जनता मोठ्या संख्येने जेव्हा ते चर्चांचे सगळे कार्यक्रम पाहायची, त्या काळामध्ये काही चांगल्या विचारी आणि बुद्धिवादी व्यक्तिमत्वांसोबतच काही उथळ, अविवेकी, फालतू बकबक करणाऱ्या मूर्खांनासुद्धा त्या चर्चांमध्ये स्थान मिळाल्याने प्रसिद्धी मिळाली होती. त्यातील एक बावळट माणूस म्हणजे हा आनंद दवे. आता मराठी वृत्तवाहिन्यांनाच TRP राहिलेलाच नाही अजिबात. तिथे त्यांच्या चर्चांच्या लोकप्रियतेचा तर विषयच संपला आहे. मुळात TV पाहणाऱ्यांचीच संख्या आता मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाली आहे आणि त्यातही वृत्तवाहिन्या किंवा मराठी वृत्तवाहिन्या पाहणारे तर आता फारच कमी लोक राहिलेत. TV स्मार्ट झाल्यावरती किंवा जुन्या TVंनाही स्मार्ट बनवणारी अनेक उपकरणं हाती आल्यावरती लोक आता त्यावर OTT प्लॅटफॉर्मवरील त्यांचे आवडते सिनेमे किंवा वेब सिरीज किंवा YouTube वगैरे पाहत असतात. न्यूज चॅनल किंवा वृत्तवाहिन्या आता फारसं कोणी पाहत नाही. एक म्हणजे काय झालं की त्यावर अगदी सतत तुम्ही कधीही बातम्यांचं कोणतंही चॅनल लावा, हिंदी लावा, मराठी लावा, त्यावर तुम्हाला मोदी दर्शन किंवा मोदी महात्म्यच सतत सुरू असलेलं दिसेल. आणि त्याचा इतका अतिरेक झाला आहे की अनेकदा मग बहुसंख्य सुजाण लोकांना त्याची शिसारी येऊ लागली आणि लोक लांब झाली. त्यामुळे ज्या लोकांना राज्यातील, देशातील किंवा जगातील घडामोडी वास्तविकरित्या म्हणजे त्यातलं वास्तव प्रामाणिकपणे जाणून घ्यायचं असतं, ते सरळ त्यासाठी विविध विश्वसनीय वेब पोर्टलचा किंवा त्यांना आवडणाऱ्या YouTube चॅनलचा आधार घेतात. गोदी मीडियापासून या देशातील सुजाण लोक कधीच लांब झालेत. अंधभक्त वगैरे नावाची एक जमात मागच्या 10 वर्षांमध्ये पैदा झालेली आहे आपल्या देशात. त्यातील काही लोक हे न्यूज चॅनल वगैरे पाहत असतील, बाकीचे नाही. तर ते असो, मीडिया किंवा वृत्तवाहिन्या हा काही आपला आजचा विषय नाही. अर्थात त्यावरही बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु ते नंतर कधीतरी बोलू. आजचा सांगायचा मुद्दा हा होता की TV वाहिन्यांच्या त्या पूर्वीच्या प्राईम टाईम चर्चांना जे अँकर असायचे किंवा त्या चॅनल्सचे जे संपादक असायचे, ते काही बुद्धिवादी मंडळींना जसे चर्चेमध्ये सहभागी करून घ्यायचे, तसेच काही अविवेकी निर्बुद्धांनासुद्धा त्या चर्चेमध्ये सहभागी करून घ्यायचे. कारण त्या निर्बुद्धांच्या असंबंध अविवेकी बडबडीमुळे चर्चेत जरा रंग भरला जायचा. हे बावळट लोक त्या चर्चेमध्ये काहीतरी मूर्खासारखं बरळायचे आणि मग त्या चर्चेला एक वेगळंच स्वरूप प्राप्त व्हायचं. साहजिकच चॅनलचा TRP मात्र त्यामुळे वाढायचा. 4-5 जण असे होते त्या काळामध्ये. त्यातला हा आनंद दवे नावाचा एक बावळट. आता त्या सगळ्या चर्चा बंद झाल्यावरती त्यात सहभागी होणारे जे विचारी बुद्धिवादी लोक असायचे, ते आजही विविध प्रकारे आणि विविध माध्यमांमधून लोकांसमोर आहेतच. कोणी स्वतःचं YouTube चॅनल काढलं आहे, त्या माध्यमातून लोकांसमोर येत असतात, किंवा काही लोक जनआंदोलनांच्या माध्यमातून लोकांसमोर आहेत. कोणी स्वतः लिखाण स्वतःचं किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आहेत. परंतु या आनंद दवेसारख्यांना मात्र प्रसिद्धी मिळणंच बंद झालं. प्रसिद्धीची चटक अतिशय वाईट, मी तुम्हाला सांगतो. व्यसनच असतं ते. अधूनमधून का होईना प्रसिद्धीचा झोत जो अंगावर पडायचा तोच बंद झाल्याने या आनंद दवेसारखे लोक प्रचंड अस्वस्थ झाले आणि मग त्यातून त्यांनी उपाय शोधला वादग्रस्त वक्तव्य करण्याचा. आपण मूर्खासारखं काही बरळलो तरीही 2 ओळींची का होईना प्रसिद्धी मिळते हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांचा हाच बरळण्याचा सिलसिला सुरू झाला. ब्राह्मण महासंघ नावाचं काहीतरी एक व्यासपीठ त्याने तयार केलं किंवा आधीच असेल कोणी तयार केलेलं, ते त्याच्या हाती घेतलं आणि वापरायला सुरुवात केली. विविध विषयांवर जणू काही महाराष्ट्रातील साऱ्या ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधित्व आपणच करतोय अशा थाटामध्ये तो सगळीकडे मतप्रदर्शन करायला लागला. अलीकडे काहीतरी हिंदू महासंघ असं नवीन फॅड त्याने जन्माला घातल्याचं दिसतंय. हिंदू या शब्दाला सध्या प्रचंड ग्लॅमर आहे ना, कारण ब्राह्मण या शब्दाऐवजी तो अलीकडे हिंदू महासंघाचे आनंद दवे असं म्हणाले, तसं म्हणाले, असं लिहा असं पत्रकारांना सांगताना दिसत असतो. शरद पवारांनी काय स्टेटमेंट केलं की त्यावर हा काहीतरी बरळणार. उद्धव ठाकरे काही बोलले की त्यावर हा काहीतरी बरळणार. प्रकाश आंबेडकर काही बोलले की त्यावर हा काहीतरी बरळणार. असे त्याचे खरं तर अदखलपात्र उद्योग सुरू असतात. मागे त्या त्र्यंबकेश्वरसारख्या तिथे जो वाद झाला त्या ठिकाणी जाऊन काहीतरी आग लावणारी भडकाऊ वक्तव्य करणं, धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या इतरांच्या प्रयत्नांमध्ये स्वतःहून सहभागी होणं, हे असं त्याचं काही सुरू असतं. मागील वर्षी पुण्यातील कसब्याची विधानसभेची जी पोटनिवडणूक झाली ती त्याने लढवली.
त्या मतदारसंघामध्ये ब्राह्मण समाजाचं प्राबल्य मोठं आहे. त्याला वाटलं की ब्राह्मण समाज आपल्याला साथ देईल आणि मतं देईल. परंतु कसं काय, त्या बायोटाचं डिपॉझिट जप्त झालं. ब्राह्मण समाजानेच त्याची लायकी त्याला दाखवून दिली. परंतु हार मानून गप्प बसेल तर तो आनंद दवे कसला, त्याचे उथळ उद्योग सुरूच राहिले. आता हे सगळं दवे पुराण ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आज का त्याच्याविषयी इतकं बोलतोय. तर मी आज त्याची दखल घेतली ती यासाठी की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्या जीवनावरती आलेल्या अतिशय प्रभावी आणि नितांत सुंदर अशा सत्यशोधक सिनेमाविषयी त्याने त्याच्या नेहमीच्या स्वभावानुसार म्हणजे त्या आनंद दवेने गरळ ओकली. काय तर म्हणे हा चित्रपट जातीभेद वाढवतोय, ब्राह्मण समाजाविषयी लोकांची मनं कलुषित करतोय, तेढ निर्माण करतोय वगैरे वगैरे वगैरे. आपल्यापैकी अनेकांनी हा सत्यशोधक सिनेमा एव्हाना पाहिला असेल असं मी मानतो. मी स्वतः एक वेळ पाहून माझं समाधान न झाल्याने पुन्हा दुसऱ्यांदा पाहिला. त्या सगळ्या अनुभवातूनच 2 वेळा पाहिल्याने मी तुम्हाला सांगतो की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंचा जो जीवनप्रवास अनेक विश्वसनीय आणि प्रामाणिक अभ्यासकांनी आपल्यासमोर मांडलेला आहे, यापूर्वी उलगडून दाखवलेला आहे, त्याच्याशी पूर्णपणे प्रामाणिक राहून हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे. कुठेही अगदी कुठेही या चित्रपटात कणभरसुद्धा अवास्तव किंवा काल्पनिक असं काहीही दाखवण्यात आलेलं नाही. कथानकाची मांडणी, कलाकारांचा सगळ्याच म्हणजे केवळ प्रमुख कलाकारांचा नाही, सगळ्याच कलाकारांचा अभिनय हे सगळंच अतिशय अप्रतिम आहे. ज्योतिबा आणि सावित्रीबाईंचा सारा जीवनप्रवास मी अभ्यासलेला असला आणि त्यावरती अभिव्यक्तीचा आपल्या एक एपिसोडसुद्धा यापूर्वी मी बनवलेला असला तरीही चित्रपटातील काही प्रसंग पाहताना मी स्वतः अतिशय भावविवश झालो. माझ्याही नकळत माझ्या डोळ्यांमध्ये 2-3 प्रसंगांच्या वेळेला अश्रू दाटून आले. खूप म्हणजे मी तुम्हाला कसं सांगू, अतिशय सुंदर चित्रपट आहे. या पुढच्या भविष्यकाळात कोणी अधिक प्रतिभाशाली लेखक, दिग्दर्शक, निर्माते याहूनसुद्धा अधिक प्रभावी चित्रपट ज्योतिबा आणि सावित्रीबाईंवरती बनवू शकेल का? तर हो, नक्कीच बनवू शकेल. कारण या दोन्हीही महान व्यक्तिमत्वांचं कार्यच इतकं महत्त्वाचं आणि बहुआयामी आहे की असे अनेक चित्रपट त्या दोघांच्या आयुष्यावरती बनू शकतील. पण आजवरचा जर विचार केला तर आत्ता आलेला हा सत्यशोधक सिनेमा आत्तापर्यंत ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्या जीवनावरती जे काही TV मालिका बनल्या, जे काही सिनेमे आलेत थोडेफार, त्यामधला हा सर्वोत्तम सिनेमा आहे. आणि अशा सिनेमावरती तो मूर्ख आनंद दवे दुगाऱ्या झाडताना पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. ज्योतिबा आणि सावित्रींना पुण्याच्या तत्कालीन सनातनी वृत्तीच्या बामणांनी त्रास दिला नव्हता का? त्यांची प्रचंड छळवणूक केली नव्हती का? त्यांच्यावरती शेण, गोळे आणि दगडगोट्यांचा मारा केला नव्हता का? तत्कालीन बामणांच्या घरातील अनैतिक संबंधातून गरोदर राहिलेल्या तरुण मुली आणि विधवा महिलांसाठी ज्योतिबा आणि सावित्रीबाई पुढे आले आणि कर्मठ सनातनी समाजाच्या त्या तावडीतून त्यांना वाचवून आपल्या घरी त्यांची बाळंतपणं केली, त्यांची मुलंही स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळली. हे खोटं आहे काय? बालपणी किंवा तरुणपणीच विधवा झालेल्या ब्राह्मण घरातील मुली महिलांचं केशवपण किंवा त्यांचे ते सगळे केस कापून टाकण्याची आघोरी प्रथा ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्या पुढाकाराने बंद झाली. हे खोटं आहे काय? ज्योतिबा आणि सावित्रीबाईच्या शाळेत मुलींनी जाऊ नये आणि त्या शाळा बंद पडाव्यात यासाठी तत्कालीन सनातनी कर्मठ ब्राह्मणांनी प्रचंड आटापिटा केला पुण्यामध्ये. हे खोटं आहे काय? हे किंवा असं तत्कालीन वास्तव जर कोणी मोठ्या पडद्यावरती प्रामाणिकरित्या आणि उत्तम रीतीने दाखवलं तर या आनंद दवेच्या पोटात का बरं दुखायला हवं? पूर्ण बोगस तो केरला स्टोरी नावाचा पिक्चर किंवा अर्धसत्य मांडणारा काश्मीर फाईल्स नावाचा पिक्चर मिटक्या मारत पाहिलाच असेल ना. त्याचे तर विविध शो अरेंज केले असतील. मग हा सत्यशोधक तर पूर्ण सत्यावरती आधारित चित्रपट आहे. तो का तुम्हाला खूपतो आनंद दवे महाशय? राजा राममोहन रॉय किंवा लॉर्ड बेंटिंगसारखे लोक जन्माला आले नसते तर सती प्रथाही आणखीन किती काळ दवे तुमच्यासारख्या लोकांनी सुरू ठेवली असती काय माहीत. सावित्रीबाई, ज्योतिबा जन्माला आले नसते तर तुमच्या समाजातील विधवा मुली आणि महिलांची केशवपणं अजून किती काळ सुरू राहिली असती काय माहीत. दवे, आभार माना की हे लोक जन्माला आले. तुमच्या पूर्वजांचे शिव्या शाप, शेणगोळे, दगडगोटे अंगावर झेलूनसुद्धा लढले.
त्या अघोरी प्रथांविरोधात. म्हणून आज तुमच्या आणि अन्यही साऱ्या समाजातील महिला अनेक अघोरी प्रथा परंपरांपासून मुक्त झाल्या, विविध क्षेत्रात मोठमोठी भरारी घेऊन मोठमोठ्या स्थानांवरती पोहोचल्या. त्यांचा आभार मानण्याऐवजी तुम्ही आजही त्यांचं जीवनकार्य दाखवणाऱ्या उत्तम चित्रपटावरती तोंडसूक घेता. लाज नाही वाटत तुम्हाला दवे? थोडी तरी, जनाची नाही पण स्वतःच्या मनाची तरी. बंद करा हे धंदे तुमचे सगळे दवे, खरंच सांगतो. अन्यथा काय माहिती आहे का, तुमच्या पूर्वजांनी सावित्रीबाईंवरती फेकलेले ते शेणाचे गोळे आता आम्हाला आमचे हाती घ्यावे लागतील. आणि तुम्ही जिथे दिसाल ना तिथे त्या शेणगोळ्यांनी तुमचं थोबाड रंगवावं लागेल, सांगून ठेवतो. थांबतो याबरोबरच आज इथे. आपलं चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा सगळ्यांनी, जर नसेल केलं अजून तर. एपिसोड आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.